लक्षणं ज्यांच्या ठाई एकवटलेली आपल्याला मूर्त रूपात दिसतात असे पूजनीय गुरुवर्य भावा या ठिकाणी आलेले आहेत. ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणं सांगताना अहिंसा पदाचं व्याख्यान ज्ञानोबारायांनी जे विस्तारानं केलेलं आहे तिथं बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात, जे अहिंसा कानी ऐकिजे, अहिंसा 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 असं आपण कानानं जे ऐकतो, ग्रंथाधारे निरूपिजे, आणि ग्रंथामध्ये ज्या अहिंसेचं विस्तारानं निरूपण केलेलं आढळतं ती अहिंसा कुठे आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते पहावी, हे उपजे तैतोची पहावा. ती अहिंसा जर आपल्याला प्रत्यक्ष रूपात पाहायची असेल तर त्या महात्म्याला काय करावं, पाहावं. तसं आता तुम्ही म्हणाल ही स्थितप्रज्ञ लक्षणं आपण पाहत आहोत, पण आता जे निरूपण ज्ञानोबाराय करत आहेत हे ज्यांचं निरूपण चाललेलं आहे असे महात्मे आम्ही कुठं जाऊन पाहावेत, तर कुठंच नाही पाहावेत, समोर पाहावेत. लक्षात आलं का? आपल्याला लक्षात येऊन जाईल. आपलं सगळ्यांचं भाग्य पुण्याई परमपूज्य बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत. बाबांकडे त्या दिवशी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं घाईत 2 दिवसातच आम्ही सगळं याचं नियोजन केलं, परंतु महापुरुषांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीमागं असतील तर सगळं काय होतं घडून येतं. ज्ञानोबारायांचा आशीर्वाद, गुरुवर्य वैकुंठवासी बंशी बाबांचा आशीर्वाद, आमचे पूजनीय गुरुवर्य स्वामीजींसारख्यांचा आशीर्वाद, पूज्य बाबांसारख्या महापुरुषांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर अघटित न घडणाऱ्या गोष्टी देखील जर घडून येत असतील तर ही घडण्यासारखीच गोष्ट होती.